नमस्कार मंडळी, मी स्मिता तुम्हा सर्वांचे स्वागत करते घरगुती आणि बरंच काही मध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आवास येथील श्री नागोबा मंदिर. आवास हे अलिबाग तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीवरील निसर्गरम्य गाव. ओम नागेश्वराय नमः. ओम नागेश्वराय नमः. ओम नागेश्वराय नमः. हे जुन्या धाटणीचे असलेले कौलारू मंदिर. समोर मोठे पटांगण असून भली मोठी 2 वृक्ष आहेत. जवळच एक दीपमाळ सुद्धा उभी आहे. या मंदिराच्या बाजूनेच समुद्राकडे जाण्याचा रस्ता आहे. मंदिराविषयी थोडी आपण माहिती जाणून घेऊया. नागोबा नावाचे साधू श्री रामेश्वर, श्री गोकर्ण महाबळेश्वर, श्री परशुराम, श्री हरिहरेश्वर वगैरे तीर्थ करून सुमारे 500 वर्षापूर्वी दक्षिणेकडून पश्चिमेस असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील श्री स्वयंभू गणपतीचे दर्शन घेण्याकरिता अलिबाग तालुक्यातील आवास या गावी आले. गणपतीचे दर्शन घेऊन कनकेश्वराचेही दर्शन घेता येईल या उद्देशाने ते आवास येथे वस्तीस राहिले. परंतु वक्रतुंडाच्या कृपेने ते भक्तांच्या अधीन झाल्यामुळे त्यांना कनकेश्वराचे दर्शन घेता आले नाही. कनकेश्वर हे शंकरदेवाचे देवस्थान आहे. कनकेश्वरावर त्यांची परमभक्ती होती. मंदिरात आपल्याला भरपूर साऱ्या घंटा बांधलेल्या दिसतात. भक्तांनी देवाकडे मागितलेली गोष्ट त्यांना मिळते आणि अत्यंत श्रद्धेने भाविक येथे येऊन गाभाऱ्यात लहान मोठ्या आकाराच्या घंटा बांधतात आणि नागोबा देवाचा जय जयकार करतात. ओम नागेश्वराय नमः. 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 आवास या गावी नागोबा साधू राहत असताना त्यांना चांगोबा व बुधोबा हे 2 शिष्य होते. श्री नागोबा साधूस वैद्यकीय माहिती होती. ते शेषनारायणाला फार मानत असत. शेषनारायणाबद्दल त्यांना काही प्रमाणात अनुभूती सुद्धा आली होती. आवासच्या किनाऱ्यावर केवड्याची खूप झाडे होती व तेथे विषारी जनावरे सुद्धा होती. पण त्यांचा या साधूंना काहीही उपद्रव झाला नाही. श्री नागोबा साधू आवासला राहायला आल्यापासून तेथील परिस्थितीत फार मोठा फरक पडला. पाऊस पाणी चांगला पडायला लागला. पिके चांगली येऊ लागली. गावातील रोगराई नाहीशी झाली. हे साधू नंतर बरीच वर्ष तेथे राहिले. पण नंतर त्यांनी समाधी घेतली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या समाधीतून 3 सर्पाकृती ठसे लाकडावर दिसू लागले. तसेच साधूंनी सांगितले की जो कोणी त्या नागांची पूजा अर्चा करेल त्यांचे दारिद्र्य व दुःखाचा नाश होईल. तसेच ते समाधीस्थ झाल्यावर समाधीच्या दिवशी नागोबाची ठसा करून नारायण शब्दाने जय जयकार करून प्रत्येक वर्षी कनकेश्वरास दर्शनास न्यावे. तेव्हापासून नागोबाच्या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी नागोबा देवाची पालखी गावात फिरवून कनकेश्वरास नेण्याची प्रथा अजूनही सुरू आहे. कार्तिक चतुर्दशीला आवास येथे अलिबागमधील पहिली मोठी यात्रा भरते. असे हे ऐतिहासिक कथा सांगणारे मंदिर एकदा तरी पाहायलाच हवे. तुम्हाला ही माहिती मंदिरात सुद्धा वाचण्यास मिळेल. थँक्यू.